प्रसिद्ध असे सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्याम भाऊ शिंदे यांनी तरुणाई आणि रील स्टारांना केले आवाहन. गुन्हे विरोधात सामाजिक बांधिलकी जपत गुन्हे वार्तांकन करणाऱ्या नवीनच सुरू झालेले अँटी क्राईम न्यूज चॅनलला दिल्या शुभेच्छा. पहा संपूर्ण बातमी आणि आपल्या हक्काचे चॅनल अँटी क्राईम न्यूज आत्ता सबस्क्राईब करा. नमस्कार, मी विरू शिंदे. आपण पाहतात अँटी क्राईम न्यूज. अँटी क्राईम न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या मी उभा आहे श्याम भाऊ शिंदे, युवा मंचचे ते सर्व संस्थापक अध्यक्ष आहेत आणि अँटी क्राईम न्यूज जे गुन्हे विरोधात आपण काम करतोय, आपण गुन्हे विरोधात बातम्या घेतोय. सर, अँटी क्राईम न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सध्या तरुणाईला काय तुम्ही मेसेज देऊ शकता? कामासाठी काम करताय, सोशल वर्क करताय, सामाजिक काम करताय, भरपूर लोकांना तुम्ही अडीअडचणीमध्ये मदत करताय, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतायत. तर जनतेला काय आवाहन कराल आपण? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचे अँटी क्राईम न्यूजचे आभार व्यक्त करतो की तुम्ही जो माझा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुम्ही घरापर्यंत आलात आणि तुमच्या चॅनलला माझ्या श्यामभाऊ शिंदे युवा मंचकडनं खूप खूप शुभेच्छा. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की तुम्ही जो हाती उपक्रम घेतलेला आहे अँटी क्राईम न्यूजच्या माध्यमातून, ते समाजामध्ये जे क्राईमचे रेकॉर्ड वाढलेलं आहे की नशा वाढली आहे, आरमॅकचे गुन्हे वाढलेत, मर्डर्स वाढले, 307 आहेत, रेप आहेत, या प्रत्येक गोष्टीला कोण ना कोणतरी वाचा पडणार पाहिजे. कारण सामान्य नागरिकांमध्ये जो भय असतो त्या भयाला वाचा पडायला सामान्य नागरिक पुढे येत नाहीत, कारण ते काम धंदेवाले लोक असतात, हातावरचं पोट असतं, तो येत नाहीत. तर असं तुमच्या माध्यमातून त्या लोकांचे जे गारण्य आहेत, त्यांच्या त्या व्यथा आहेत, त्या पोलिसांपर्यंत पोहोचतात, समाजापर्यंत पोहोचतात. आणि आजकालचा सोशल मीडियाचा जो वाढता प्रभाव आहे की एखादी न्यूज व्हायरल होताच समोरचा किती मोठा राहू, मुद्दा किती मोठा आहे आणि तो कुठल्या मोठ्या पोस्टला आहे ते माहिती नाही धरत की ही न्यूज किती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते, त्यावरती पटकन कारवाई होती. त्यामुळे वरिष्ठ लोक पटकन त्याची गांभीर्याने चौकशी करून त्याला कठोर शासन करते काम करतात. तर ते तुम्ही घेतलेलं जो चांगलं कार्य तुम्ही जे करत आहात, ते क्राईमच्या वाचा फोडण्यासाठी एक माध्यम तुम्ही व्यासपीठ उभं केलंय, त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि तुमच्या बाकीच्या भावी कारकिर्दीमध्ये ज्या येणाऱ्या अडीअडचणीमध्ये मी तुमचा भाऊ म्हणून उभा राहील, हे तुम्हाला ग्वाही देतो आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. अजून एक मुद्दा आहे सर, जसं सांगितलं आपण सोशल मीडिया, तर सोशल मीडियामध्ये आजची ते तरुणाई आहे ती भरलेली आहेत. स्वतःच्या जीवाला ओळखत नाहीत, रील बनवतात आणि काही लोकांवरती रील स्टारचे गुन्हे देखील दाखल होतात. तर त्यांना काय मेसेज देऊ शकता की सोशल मीडिया जेवढा चांगला आहे, सोशल मीडिया घातक देखील तेवढा आहे, तर काय मेसेज देणार त्यांना? सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की ते चांगल्या गोष्टी व्हायरल होतात लवकर, वाईट गोष्टी होतात. पण या दोन गोष्टींच्या म्हणतात ना, ते सोशल मीडिया एक म्हणतात ना, तो भ्रमाचा फुगा येतो, असा कधी फुटेल तो सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यासाठी आपला जो जीव आहे तो धोक्यात घालू नका आणि असे कुठले कंटेंट बनवू नका त्या कंटेंट मार्फत तुमच्यावर गुन्हे दाखल होतील किंवा तुमच्या घरच्यांना त्रास होईल, तुम्हाला त्रास होईल. भविष्यामध्ये एखादा गुन्हा दाखल झाला तर तुम्हाला सरकारी नोकरीसाठी तुम्ही तिथं उपयुक्त किंवा तुम्ही कॅपेबिलिटी तुमची राहत नाही, तर कुठल्या छोट्याशा क्षणिक सुखाला किंवा क्षणिक कुठल्या 2 पैसे अर्निंग होईल की कुठल्या माध्यमातून किंवा 2 लोक आपल्या बघतील, यासाठी आपल्या आयुष्य सर्वनाश न करता सोशल मीडिया हे एंटरटेनमेंटचं साधन आहे. एंटरटेनमेंटच्या साधण्यासारखंच बघा आणि त्यासारखं वागा आणि बाकीचे जे आपलं रियालिटीमध्ये आहे ते रियालिटीमध्ये जागा, हे मी तरुणाला संदेश देऊ इच्छितो. तर हे होते श्यामभाऊ शिंदे. त्यांनी सांगितलेलं सोशल मीडिया भ्रमाचा फुगा आहे, तो कधी फुटेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे सोशल मीडिया वापरत असाल तर सावध राहा, सतर्क राहा, त्याचा गैरफायदा घेऊ नका. मी विरू शिंदे, आपण पाहतात अँटी क्राईम न्यूज मुंबई.